लास्ट कॅटेगरी आपण NT D पर्यंत बघितलेलं आहे. आता नेक्स्ट कॅटेगरी बघू. नेक्स्ट कॅटेगरी आहे SBC. SBCमध्ये फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्ट, सर्वसाधारणच्या 72 जागा होत्या. 72ला 72 फर्स्ट लिस्टमध्ये भरल्या होत्या जागा. काही शिल्लक राहिली नव्हती. 9585 लास्ट एसएमएल, 117.16 कट ऑफ होता. सेकंड लिस्टमध्ये 0 जागा शिल्लक नव्हत्या, तरी पण 45 जागा भरल्या. 45चं कॅल्क्युलेशन इथं दिलं आहे. त्याच्यानंतर लास्ट कट ऑफ 13,234 गेला आहे लास्ट एसएमएल आणि कट ऑफ 111.38. वुमन्स 64 जागा होत्या फर्स्ट लिस्टमध्ये, 64 भरल्या, जागा शिल्लक नाही. लास्ट एसएमएल 7,630, कट ऑफ 120.39. जागा शिल्लक नव्हत्या, तरी पण 4 जागा भरल्या. 4 कोणत्या आहेत? त्या नॉट जॉईनच्या आहेत, NJ नॉट जॉईन. लास्ट एसएमएल 13,446 आणि कट ऑफ 111.19. ठीक आहे, पॉईंटमध्ये फरक आहे फक्त. 111ला कट ऑफ आहे दोन्हीचा, पण फक्त पॉईंटमध्ये फरक आहे. चला, त्याच्यानंतर माजी सैनिकच्या फर्स्ट लिस्टला 31 होत्या, ते तशाच शिल्लक आहेत सेकंड लिस्टमध्ये पण, त्याला काही चेंजेस नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट टाईमच्या 21 जागा होत्या, 21 तशाच शिल्लक होत्या. सेकंड लिस्टला त्याच 21 आल्या. आता हे 21 कन्वर्ट झाल्या अगेन्स्ट आणि कुठे गेल्या? ह्या जनरलमध्ये 45मध्ये. त्याच्यानंतर खेळाडू 10 होत्या, 10ला 10 शिल्लक होत्या. सेकंड लिस्टला तशाच 10 आल्या. त्या 10पैकी पहिलं कुणाला? ह्या 2 गेल्या HO म्हणजे हँडिकॅप प्लस ऑर्फनला. हँडिकॅप प्लस ऑर्फनला ह्या 2 जागा गेल्या. त्याच्यानंतर ज्या 8 शिल्लक राहिल्या त्या 8 कन्वर्ट केल्या अगेन्स्ट गेल्या आणि त्या पण गेल्या 45मध्ये. ठीक आहे, क्लिअर झालं. ह्याच्यामध्ये पण अगेन्स्ट हँडिकॅप ऑर्फनमध्ये 2च होते, ते पण हँडिकॅपचेच होते, ऑर्फन कोणी नव्हतं. त्या 2 जागा इकडे गेल्या आणि ह्या 8 इकडे गेल्या 45मध्ये. चला, नेक्स्ट प्रकल्पग्रस्त 10 जागा होत्या, 10पैकी एकच जागा भरली, 9 जागा शिल्लक होत्या. तर लास्ट एसएमएल होता 16,438 आणि कट ऑफ होता 108.27. सेकंड लिस्टमध्ये ह्या 9 शिल्लक राहिलेल्या जागा इकडे आल्या. आता या 9 शिल्लक राहिलेल्या जागा सर्व कन्वर्ट केल्या म्हणजे याच्यामध्ये गेल्या, अगेन्स्टमध्ये जनरलला गेल्या. ठीक आहे, हे झालं SBCचं. आता हे 45 जागा कशा आल्या त्याचं कॅल्क्युलेशन इथे सांगितले. 115 भरलेले, त्याच्यापैकी 72 जागा होत्या, मायनस करा, 43 जागा एक्स्ट्रा दिसली तुम्हाला. आता हे 43मध्ये कुठून आले? तर ह्या 43मध्ये सगळ्यात पहिलं हे 21, हे अगेन्स्ट पार्ट टाईमचे आहेत, हे 8 स्पोर्ट्सचे आहेत, 9 ह्या अगेन्स्ट पॅप प्रोजेक्ट अफेक्टेडच्या, आणि हे 4 अगेन्स्ट अर्थक्वेकच्या आहेत, आणि यांच्या व्यतिरिक्त एक विदाऊट रिमार्कवाली आहे. अशा टोटल 43 जागा होत्या. हे 43 प्लस नॉट जॉईनचे 2, जे 2 कॅन्डिडेट जनरलमध्ये जॉईन झाले नाहीत, अशा टोटल झाल्या 45. तर ह्या 45 जागा कन्वर्ट झाल्या आणि ह्या गेल्या इथे जनरलला. क्लिअर. आणि याच्या व्यतिरिक्त ज्या 2 जागा राहिलेल्या आहेत त्या 2 जागा ह्या अगेन्स्ट हँडिकॅप आणि ऑर्फनच्या ह्या इकडे. क्लिअर. आणि नॉट जॉईनच्या वुमन्सच्या 4. ठीक आहे, ह्या एक नॉट जॉईनच्या वुमन्सच्या 4 आणि हे 45 इथे. ठीक आहे, हे झालं SBCचं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघू, दिव्यांग. मी प्रत्येक कॅटेगरीमध्ये दिव्यांगचं सांगितलेलं आहे, आता सेपरेट सांगतो इंडिव्हिज्युअल दिव्यांगचं. कोणत्या कॅटेगरीमध्ये? OBCमध्ये 16 भरलेत, लास्ट एसएमएल 25,381 आणि 98.18 कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे NTCमध्ये 4 जागा भरल्या दिव्यांगच्या, 27,691 लास्ट एसएमएल, 96.07 कट ऑफ. NTDमध्ये 7 भरल्यात, 32,274 लास्ट एसएमएल आणि 91.36 कट ऑफ गेलेला आहे. VJAमध्ये 3 जागा भरल्यात, 29,807 लास्ट एसएमएल आणि 93.96 कट ऑफ गेलेला आहे. NTBमध्ये 5 जागा भरलेल्या आहेत दिव्यांगच्या आणि एसएमएल लास्ट गेलेला आहे 29,642, कट ऑफ 93.96. त्याच्यानंतर EWSमध्ये 5 भरल्यात, 17,733 एसएमएल लास्ट आणि कट ऑफ 106.62. त्याच्यानंतर नेक्स्ट SBCमध्ये 2 भरल्यात, 10,695 लास्ट एसएमएल, कट ऑफ 115.62. SCमध्ये 15 भरल्यात, 27,658 लास्ट एसएमएल, 96.07 कट ऑफ. STमध्ये 3 भरल्यात, 31,657 लास्ट एसएमएल आणि कट ऑफ 91.80. ओपनमध्ये 27 भरल्यात, 24,962 लास्ट एसएमएल आणि 98.52 कट ऑफ आहे. तर टोटल दिव्यांगच्या बघा 87 जागा भरलेल्या आहेत. हे
सर्व कॅटेगरीच्या मिळून जर तुम्ही किती म्हणलं तर हे बघा टोटल अशा ह्या 87 जागा भरल्यात दिव्यांगच्या. ठीक आहे, आता मी प्रत्येक कॅटेगरी वाईज तर मी तुम्हाला ते दाखवलेलेच आहे. दिव्यांगच्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये हे बघा मी ते दाखवलं आहे, हे हँडिकॅप आणि ऑर्फन. ठीक आहे, हे प्रत्येक ह्याच्यामध्ये मी दाखवलेलंच आहे तुम्हाला ऑलरेडी, तरी पण सेपरेट दिव्यांगचं दाखवतो आहे तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा नॉट जॉईन. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये नॉट जॉईन कोणते कोणते कॅन्डिडेट आहेत. ओपनमध्ये 34 आहेत जनरल. ठीक आहे, त्याच्यानंतर ओपन वुमन्समध्ये 32 होत्या. तर हे प्रत्येक ओपनच्या जे होते प्लेन ओपन ते प्लेन ओपनला गेले जनरलला सर्वसाधारणला. वुमन्सच्या ज्या 32 होत्या त्या वुमन्सला गेल्या. मी ते प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्हाला ते पण दाखवलं आहे. ओबीसीमध्ये ओबीसी हे जनरल आहे 15, हे 15 गेल्या जनरलला. ओबीसी वुमन्सच्या गेल्या ह्या 4 वुमन्सला. एन टी डीमध्ये वुमन्सच्या 3, एस बी सीमध्ये 2, एस बी सी वुमन्समध्ये 4 होत्या जागा जे कॅन्डिडेट जॉईन केले नाहीत ऑर्डर घेऊन, ज्यांनी जॉईन केले नाही फर्स्ट लिस्टला. त्याच्यानंतर एस सीमध्ये 10 होते, एस सी वुमन्समध्ये 9 होते, एस टीमध्ये 5, एस टी वुमन्स 7, व्ही जे एमध्ये 1 आणि व्ही जे ए वुमन 27 आपलं 1, असे टोटल 127 टोटल फर्स्ट लिस्टमध्ये ज्यांनी ऑर्डर घेऊन DMR जॉईन केलं नाही असे 127 कॅन्डिडेट आहेत, ज्यांनी मे बी दुसरीकडे कुठे सिलेक्टेड असतील, जे काही असेल त्यांना जॉईन व्हायचं नसेल. तर असे टोटल 127 कॅन्डिडेट आहेत ज्यांनी ऑर्डर घेऊन जॉईन केलं नाही. ठीक आहे, हे झाले टोटल. हे प्रत्येक ह्याच्यामध्ये पण दाखवलेलं आहे मी इंडिव्हिज्युअल. मी आता सर्वाचं कंपाईल करून दाखवते तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑर्फन, हे पण मी प्रत्येक ह्याच्यामध्ये दाखवले, तरी पण परत इंडिव्हिज्युअल दाखवते तुम्हाला. टोटल ऑर्फन बघा, ओपनमध्ये 4 जागा भरल्या आता 22,176 लास्ट एस-एम-एल आहे आणि कट ऑफ 101.37. ओबीसीच्या 3 भरलेले आहेत ओबीसीमधून 32,794 लास्ट एस-एम-एल आणि 90.96 कट ऑफ. एस सीमध्ये 1 भरलेले 3,848 लास्ट एस-एम-एल आणि 129.81 कट ऑफ आहे. EWSमध्ये 1 भरलेले 11,517 लास्ट एस-एम-एल 113.68 कट ऑफ. एन टी डीमध्ये 2 23,792 लास्ट एस-एम-एल आणि 100.15 कट ऑफ. एस टीमध्ये 1 जागा भरलेले 24,057 लास्ट एस-एम-एल आणि 99.95 कट ऑफ आहे. असं टोटल ऑर्फनच्या 12 जागा भरलेल्या आहेत सर्व कॅटेगरीच्या मिळून. टोटल 12 ऑर्फनच्या जागा भरलेल्या आहेत, हे कॅटेगरी वाईज, आणि हे टोटल 12 जागा. क्लिअर, हे झालं ऑर्फनचं. आता विदाऊट रिमार्क मी तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगतो की विदाऊट रिमार्क तुम्हाला ते पण कॅल्क्युलेट करून दाखवतो. हे बघा, प्रत्येक ह्याच्यामध्ये विदाऊट रिमार्क ओपनमध्ये पण आहे, असं नाही की ओपनमध्ये नाही. ओपनमध्ये 36 आहेत, व्ही जे एमध्ये 3 आहेत, एस टीमध्ये 5 आहेत, एन टी सीमध्ये 9 आहे, एन टी बी 8, एस बी सी 1, एन टी डीमध्ये 13, EWSमध्ये 19, ओ बी सीमध्ये 44, ठीक आहे, ओ बी सीमध्ये 44, एस सीमध्ये 50, असे टोटल 188. तर टोटल 188 जागा अशा आहेत जे विदाऊट रिमार्क आहेत, ज्याला कुठलाच रिमार्क दिला नाही. आता जर कोणी म्हणत असेल की नाही सर आणखीन ओपनच्या पार्ट टाईमच्या जागा शिल्लक राहिल्यातच कन्वर्ट करायच्या, ठीक आहे, मला नाही वाटत, कारण मी तुम्हाला प्रत्येक जागेचं कॅल्क्युलेशन करून सांगितलं. 188 जागा एक्स्ट्रा कुठल्या भरू शकते गव्हर्नमेंट DMR? तुम्ही विचार करा की याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा कुठल्या भरू शकणार आहे. प्रत्येक जागेचं तर मी तुम्हाला सांगितलं कुठली जागा कुठं गेली. ठीक आहे, प्रत्येक जागा जी शिल्लक आहे ते शिल्लक बी सांगितली. समजा माझी सैनिकची शिल्लक आहे, हे एक्स्ट्रा जागा प्रत्येक ह्याच्यामध्ये भरत, असं नाही की एखादी चुकून भरली, एखादी 2 झाली असेल चुकून भरली असेल. हे बघा, टोटल 188 जागा एक्स्ट्रा भरलेल्या आहेत. आता 188 जागा तर असं चुकून तरी गव्हर्नमेंट एक्स्ट्रा भरणार नाही. त्याच्यामुळं मला तर वाटतं की ठीक आहे, हे ऑलरेडी डिवाईड झालेले आहेत. कशा डिवाईड झाल्यात, कुठं झाल्यात, तर जे मला पण माहिती भेटली त्याच्यानुसार मला पण कळालेलं आहे की ह्या त्याच आहेत पार्ट टाईमच्या. ठीक आहे, आता काही जणांचं म्हणणं वेगळं असू शकतं, तर तुम्ही DMRला कॉन्टॅक्ट करू शकता. पण जे प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ होता तो मी एक्सप्लेन केलेला आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज. ठीक आहे, तर एकदा परत बघायचं असेल बघून घ्या. हे विदाऊट रिमार्कवाले 188, हे ऑर्फन नॉट जॉईनचे 127, दिव्यांगचे 87, हे SBC, हे NTD, ठीक आहे, हे NTC. तर प्रत्येक ह्याचं मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, तर तुम्ही प्रत्येक ह्याचं बघून घ्या एकदा. याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही आता ऑलमोस्ट तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील. जर काही ह्याच्या व्यतिरिक्त पण डाऊट्स असतील तर मी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या ग्रुपची पण लिंक देईल, डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल, व्हॉट्सअप ग्रुपची जॉईन करा, तिथे विचारू शकता काही याच्या व्यतिरिक्त डाऊट्स असतील तर. ठीक आहे.